कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरती केरले ते केरली मार्गावरती पुराचं पाणी आलेलं आहे। केरली गावातून वाहतूक ज्योतिबा मार्गे वळवण्यात आलेली आहे। कोल्हापूरमधून ही अपडेट बघतोय। कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरती केरली गावातून वाहतूक ज्योतिबा मार्गे वळवण्यात आलेली आहे। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, काय अधिकची अपडेट आहे? तेजस्विनी, आपण बघतोय कोल्हापुरातला पन्हाळ्याला जाणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे। कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग म्हणून याला ओळखलं जातं आणि त्याच महामार्गावरती आता केरले ते केरली या दरम्यान पाणी आल्यामुळं हा महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। आपण बघितलं तर या ठिकाणी पोलिसांनी या मार्गावरती बॅरिकेटिंग देखील केलेली आहे। स्वतः करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण जर समोर नजर टाकली तर काही गाड्या ज्या आहेत त्या सुरुवातीला येताना पाहायला आता मिळत आहेत, मात्र हा महामार्ग दोन्ही बाजूने आता बंद करण्यात आलेला आहे आणि हीच वाहतूक ज्योतिबाला ज्या ठिकाणी जाणारा मार्ग आहे त्या मार्गे आता वळवण्यात आलेली आहे। आपण बघितलं तर हा कोल्हापूरच्या दिशेने येणारी ही सगळी वाहनं आपल्याला दिसत आहेत। एसटी महामंडळाची एक बस देखील आता येते आणि ती देखील या ठिकाणी ज्योतिबा मार्गे वळवण्यात आलेली आहे। त्यामुळे या मार्गावरती कोणीही प्रवास सध्या करणार असाल तर तो तात्काळ त्या ठिकाणी थांबवण्याची आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। स्वतः या ठिकाणी पोलीस अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, ते देखील सर्वच वाहनधारकांना या संदर्भात माहिती देखील देताना पाहायला मिळत आहेत। खरं तर पोलीस निरीक्षक देखील आहेत। सर, काय सांगाल, आता वाहतूक बंद केलेली आहे, किती प्रमाणात पाण्याची पातळी अजून वाढण्याची शक्यता आहे? सकाळपासून रत्नागिरी कोल्हापूर हायवेवरती पाणी नव्हतं। पहाटेपासून तिथे पाणी आलेलं आहे। पाणी जवळ 1-1.5 फूट पाणी आहे सध्या रत्नागिरी कोल्हापूर हायवेच्या वरती। केरले आणि केरली या 2 गावांच्या दरम्यान रोडवरती पाणी आलेलं आहे। आधी एकेरी वाहतूक थोडा वेळ चालू केली होती। जास्त पाणी झाल्यामुळं आम्ही आता वाहतूक डायव्हर्ट केलेली आहे। NHAचे पण अधिकारी आहेत, बाकी पण स्टाफ आहे, आमच्या अधिकारी आहेत, ट्रॅफिकचे अंमलदार अधिकारी आहेत। आम्ही आता डायव्हर्शन अशा पद्धतीने केले, रत्नागिरीकडून येणारी जी वाहतूक आहे ती वाघबीळमधून ज्योतिबा मार्गे केरलीमध्ये बाहेर पडेल आणि आता केरलीमधून कोल्हापूरकडून जाणारी जी वाहतूक आहे ती केरलीमधून डायरेक्ट ज्योतिबा मार्गे वाघबीळला बाहेर पडेल। केरली आणि केरली या दरम्यान वाहतूक बंद करण्यात आलेली आहे, ज्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहतूक पाण्याचा वेग पण जास्त आहे, पाणी अजूनही वाढत आहे, त्यामुळे वाहतूक बंद करण्यात। त्यामुळे येणाऱ्या जे कोल्हापूरला येणार आहेत रत्नागिरीहून किंवा रत्नागिरीला जे जाणार आहेत कोल्हापूरवरून, त्यांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा ही विनंती। खरं तर ही विनंती जी आहे ती प्रशासनाकडून करण्यात आली। मी हा मार्ग दाखवतो। कोल्हापुरातून पन्हाळ्याला जाणारा हा प्रमुख मार्ग आहे। रत्नागिरीला हाच मार्ग पुढे जाऊन कंटिन्यू होत असतो आणि म्हणूनच या मार्गाकडे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। सर्वात व्यस्त रोड म्हणून या रोडकडे पाहिलं जातं आणि तोच महामार्ग आता बंद करण्यात आलेला आहे। या मार्गावरून जर कोणी वाहतूक आता करणार असेल तर ते तात्काळ त्या ठिकाणी थांबवण्याची विनंती केलेली आहे। पावसाचा जोर जो आहे तो कोल्हापूरमध्ये सकाळपासून ओसरलेला आहे। मागील 2 दिवसांच्या तुलनेत या ठिकाणी पावसाचा जोर ओसरलाय, मात्र तरीही पाण्याची पातळी जी आहे ती काही अंशी त्या ठिकाणी वाढताना दिसते आणि म्हणूनच प्रशासनाकडून अशा नक्की शेखर, तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।